मी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कोकणमूळ येथे 9वीच्या वर्गात. सध्या आपण पाहू शकता ॲक्सिडेंटचे प्रमाण खूपच वाढले. त्यासाठी मी एक प्रोजेक्ट बनवला आहे. या प्रोजेक्टचं नाव आहे ऑब्स्टॅकल डिटेक्टर प्रोजेक्ट. हा प्रोजेक्ट खूपच अल्प खर्चिक आणि समाज उपयोगी आहे. चला आपण याचं प्रात्यक्षिक पाहूया. हा प्रोजेक्ट मी सेल्फ कंट्रोलने चालतो आणि मी हा ऑन केलेला आहे. जर याच्यामध्ये काही अडथळा आला तर तो ऑटोमॅटिक आपली दिशा बदलतो. याची आता काही तुम्हाला माहिती सांगतो. हा प्रोजेक्ट कसा वर्क करतो तर हा प्रोजेक्ट अगोदर सेल्फ कंट्रोलने चालतो आणि जर मध्ये काही अडथळा आला तर त्याला डिटेक्ट करून तो आपली जागा स्वतः निवडतो आणि पुढे जातो. या प्रोजेक्टमध्ये मी काही कॉम्पोनंट्स वापरले. चला पाहूया. हा आहे PCB म्हणजे प्रिंटेड सर्किट बोर्ड. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये हा PCB असतो. आणि त्यानंतर हे अल्ट्रासोनिक सेन्सर जे की सिग्नल सेन्स करतात आणि खाली DC मोटर्स आणि बॅटरीज एवढे मी साहित्य वापरले आहे. सध्या ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलं आहे, त्यामुळे मी हा प्रोजेक्ट बनवला आहे. मला नक्कीच खात्री आहे की या प्रोजेक्टमुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी करता येईल. धन्यवाद. ला मोठं होण्यासाठी म्हणजे आता जे ॲस्ट्रॉनॉट्स आहेत त्यांना वरती कमी कॅलरीजचा फ्रूट जमणार नाही. आता इथं आपल्याला 80 कॅलरीचा ॲपल चालतो कारण क्वांटिटी जास्त आहे, पण वरती क्वांटिटी न राखता क्वालिटी राहावं लागणार. त्यामुळे ही टेक्नॉलॉजी आम्ही याच्यात इंट्रोड्यूस केलेली आहे. ती म्हणजे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. यात ही सेल आहे कोणत्या पण एका न्यूट्रिशियस प्लांट जसं की काजू बदामाचं झाड म्हणू शकतो. ते पॅक्ड फूड नेतात. हा ड्रायफ्रुट्स नेतात. बरोबर आहे. त्याच्याऐवजी हे वापरू शकतो. सर ते आपण एवढा अंदाज घेऊ शकत नाही सर. कधी कधी मिशनसाठी जे त्यांना रिसर्च करायचं त्यासाठी 2 दिवस 4 दिवस. माझे नाव आहे सलगर कैलास भारत, पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय नात्रा, परळी वैजनाथ. मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी आपल्यासमोर सादर करीत आहे इको फ्रेंडली विंडो. सर आता आपल्याला तर माहीतच आहे की सध्या जगासमोरील घातक प्रश्न म्हणजे ऊर्जा संकट आणि ग्लोबल वॉर्मिंग आहे. याचे कारण म्हणजे काय आपली समस्त मानव प्रजाती जिने आपल्या प्रगतीसाठी निसर्गाचा विचार न करता असा शास्त्राचा वापर केला की त्या शास्त्रासोबत एक शस्त्र सुद्धा काम करू लागले. वाढती लोकसंख्या, त्यामुळे वाढणारी कारखानदारी व परिणामी होणारी जंगलतोड यामुळे वातावरणातील जे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण आहे ना ते किती 0.029% होतं ते आज 0.035% वर आहे. सोलार वॉटर जे काही ब्लाइंड टर्न्स असतात तेथे ॲक्सिडेंट होत नाही व्हावा नाही म्हणून ते ॲक्सिडेंट अवॉइड करण्यासाठी या प्रोजेक्टमध्ये आपण पहिल्यांदा ट्रॅफिक सिग्नल्स आणि स्पीड ब्रेकरचा यूज केलेला आहे. या स्पीड ब्रेकर्समध्ये आपण पुश स्विचेस किंवा प्रेशर प्लेटचा यूज करतो. कसा? जेणे प्रेशर प्लेट्सचा म्हणजे जसे जे काही स्पीड ब्रेकर्स आहेत त्या समजा ही लेफ्ट साईड आहे आणि राईट साईड आहे. जसं लेफ्ट साईडने एखादं व्हेकल येईल आणि पहिल्या स्पीड ब्रेकरवरून जाईल तसा ऑपोजिट साईडचा येलो सिग्नल ग्लो करणार जेणेकरून ड्रायव्हरला समजेल की समोरून व्हेकल येत आहे आणि त्याचा स्पीड कंट्रोल करेल. जसा जसा पुढच्या स्पीड ब्रेकरवरून व्हेकल जाईल तसा रेड सिग्नल लागेल आणि त्याला अलर्ट मिळेल की समोरून व्हेकल जास्त जवळ आले आहे आणि तो त्याचा स्पीड अजून जास्त कमी करेल आणि येथे ॲक्सिडेंट अवॉइड करणार. छान, व्हेरी गुड. या प्रोजेक्टची कार्यप्रणाली मी तुम्हाला सांगतो. हा प्रोजेक्ट सेल्फ कंट्रोल टाकतो आणि जर मोठे काही अडथळा आला तर वेग कमी करून कुटीर पालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन यांचा एकत्रित त्या ठिकाणी प्रयोग शेतीपूरक व्यवसाय म्हणून या विद्यार्थ्यांनी केलेला आहे. या प्रयोगामध्ये कलिल द्रावणाचा उपयोग त्या ठिकाणी करून त्यातील कणांचं निरीक्षण करण्यासाठी केलेलं आहे. इथं एक पाण्याचा थेंब आहे. या पाण्याच्या थेंबातून जेव्हा हे प्रकाशकिरण जात आहे तेव्हा आपल्याला पलीकडच्या बाजूला एक इमेज दिसत आहे. त्या इमेजमध्ये आपल्याला कोलायडल सोल्युशनमध्ये दिसणाऱ्या कणांचं निरीक्षण करता येईल जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. असे त्या ठिकाणी कोलायडल पार्टिकल्स त्या छोट्या थेंबामधले आपल्याला पलीकडच्या बाजूने दिसून येतील. And we know the Tyndall effect, the scattering of the light phenomenon. Now see the small particles which are looking on the screen. So they are the colloidal particles from the given ink solution. The tidal energy is used in this experiment for the generation of electricity. एकात्मिक शेती पद्धतीमध्ये
चक्रधर माध्यमिक विद्यालय बीड शून्य कचरा व्यवस्थापन. कचऱ्याचं व्यवस्थापन करण्याच्या वेगवेगळ्या काही टेक्निक्स आहेत त्या यामध्ये या विद्यार्थ्यांनी वापरलेल्या आहेत. दशपर्णी अर्क तयार करणे आणि कीडनाशके कीटकनाशके स्वस्तामध्ये वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पतीपासून तयार करणे हा या प्रयोगाचा उद्देश आहे. यामध्ये विविध औषधी वनस्पती गोमूत्र यांचा वापर करून हा अर्क तयार केलेला आहे आणि वनस्पतीवर फवारल्यानंतर निश्चितच जे काही घातक कीड किंवा कीटकनाशके आहेत आणि त्यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, माती प्रदूषण, जलप्रदूषण टाळता येईल ही संकल्पना या विद्यार्थ्यांनी या माध्यमातून मांडलेली आहे. ही शेती आहे हायड्रोपोनिक शेती. हायड्रोपोनिक हा एक ग्रीक शब्द आहे. हायड्रो म्हणजे पाणी आणि पोनिक म्हणजे पोषक. हायड्रोपोनिक शेतीमध्ये आपण सर्वप्रथम 3 फ्लोअर केलेले आहेत. 3 फ्लोअरमध्ये या पाईपच्या सहाय्याने आपण रोपांची लावणी केलेली आहे. या रोपांच्या मुळा आपण पाण्यात सोडलेल्या आहेत आणि त्या पाण्यात न्यूट्रिएंट फिरवले जातात. या नळीमध्ये न्यूट्रिएंट फिरवले जातात आणि त्यामुळे त्या मुळ्या ते न्यूट्रिएंट शोषून घेतात. ज्यावेळेस आपण या प्रोजेक्टमध्ये इनपुटचे पाणी आपण या ड्रममधून सोडतो त्यावेळेस त्या पाण्यामध्ये न्यूट्रिएंट असतात. तेच न्यूट्रिएंट आपण या 3 पाईपच्या सहाय्याने या 3ही फ्लोअरमध्ये पाणी सोडतो आणि त्यामुळे त्या वनस्पतीचे न्यूट्रिएंट ते पाणी शोषून घेतात. प्रोजेक्टचं नाव आहे की जीवित हानी टाळणे यंत्रणा म्हणजे आपल्या शाळेमध्ये म्हणा कुठं पण यंत्रणा म्हणजे 5-6 जणांचा ग्रुप तसा एक ग्रुप तयार केलेला आहे. ही एक यंत्रणा आहे. यंत्रणा ही अशी काम करते की ज्या पोलला लाईट उतरली किंवा लाईटच्या तिथं काही ना काही हे आहे ते लाईट दुर्घटना टाळण्यासाठी एकदा ऑपरेट करून दाखव बरं. बजर आणि लाईट दिलेली आणि स्टार्ट आणि व्हायब्रेटर वाजल्यामुळं आदरल्यामुळं प्राणी बाजूला होतील. आणि बजर जे आहे ते आपल्याला समजा एखाद्या व्यक्तीला जर ऐकू येत नसेल तर लाईट आहे ते लाईट सतत 3-4 यंत्रणा काम करत आहेत. समजा पोलमध्ये जर विद्युतधारा उतरली तर शॉक लागण्याची शक्यता असते. तेव्हा व्हायब्रेटरमुळे इतर प्राणी बाजूला होतील, आवाजामुळे इतर लोकांना कळेल आणि त्यासोबत ज्यांना त्या ठिकाणी ऐकू येत नाही त्यांना तो लाईट पण दिसेल. अशा प्रकारची एक प्रोटेक्टिव्ह सिस्टम यामध्ये तयार केलेली आहे जीवितहानी टाळण्यासाठी. आमच्या प्रयोगाचा विषय आहे जीवन पर्यावरणासाठी जीवनशैली. आणि आपल्याला जर हवामान परिस्थितीत बदल घडवायचा असेल आणि पर्यावरणपूरक जीवनशैली जगायची असेल तर हिरव्या मातीचा वापर केला पाहिजे, प्लास्टिकचा पुनर्वापर केला पाहिजे, पाण्याच्या अपव्ययाबाबत जनजागृती केली पाहिजे, नैसर्गिक ऊर्जेचा वापर केला पाहिजे आणि सायकल, बाईक किंवा अशा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला पाहिजे ज्यामुळे आपल्या पर्यावरणाचा धोका टाळेल आणि आपलं आरोग्य सुरक्षित राहील. माझ्या प्रयोगाचं नाव स्मार्ट ब्रिज आहे. हे हायड्रोलिक एनर्जीच्या मदतीने चालते. या ठिकाणी जर कोणती मोठी जहाज जर आली तर हे ब्रिज हायड्रोलिक एनर्जीच्या मदतीने ओपन होते ज्यामुळे की मोठ्यातून मोठी बोट याच्या खालून इझीपणे जाऊ शकते. हायड्रोलिक म्हणजे हायड्रोलिक एनर्जी म्हणजे जी एनर्जी पाण्यापासून तयार होते त्याला हायड्रोलिक एनर्जी म्हणतात आणि हा ब्रिज पाण्यावर तयार झालेला आहे म्हणून याला हायड्रोलिक ब्रिज पण म्हणू शकतात किंवा मूव्हिंग ब्रिज पण म्हणू शकतात. लागलेली एनर्जी कुठून येणार यासाठी खाली हायड्रोलिक पंप्स बसवलेले आहेत जे की या ब्रिजला सेन्सरच्या सहाय्याने करणार का? सेन्सरच्या त्याला सहाय्याने कसं कळणार बोट आली आहे ती? याला कळणार या ठिकाणी 2 ऑफिस असतात ज्या ठिकाणी हे चालवण्यासाठी मॅन्युअल लागेल का? मॅन्युअल आहे. डोक्यावर ओझं वाहून येताना होणारा ताण कमी करण्यासाठी ते ओझं सगळीकडे डिस्ट्रीब्यूट झालं तर त्रास कमी होईल आणि त्यामुळं खांद्यावर ही बाजू ठेवून त्या ठिकाणी ओझं आपल्याला घेता येईल अशा प्रकारची ही यंत्रणा यामध्ये दाखवलेली आहे. हा सर सोलार स्प्रे पंप आहे आणि हा शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कमी खर्चात मिळावा यासाठी या उद्देशाने हा स्प्रे पंपचा वापर उपलब्ध केलेला आहे. आणि सर आपण जी इलेक्ट्रिसिटी सोलार पॅनल आहे हे डोक्यावर घ्यायचं. डोक्यावर घेण्यामुळे त्या व्यक्तीनं उन्हापासून संरक्षण मिळेल. सोलार एनर्जी
इथं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल, अगोदर केमिकल बॅटरीमध्ये केमिकल सर आपण जे चार्ज करतो ती AC एनर्जी म्हणजे अल्टरनेटिव्ह AC डायरेक्ट करंट. नाही सर AC म्हणजे अल्टरनेटिव्ह करंट. तर इथं DC असते फक्त. हां तर याचं डायरेक्टली याला आता याचं पुन्हा- कनेक्शन डायरेक्ट मोटरला आहे आणि बॅटरीला आहे. हे DC वर मोटर चालते ना? हा, DC किती वर. वोल्ट मोटर आहे? सर ही मोटर सांगता 14 वोल्ट 14 व्होल्टची मोटर आहे आणि ही आणि 12 त्याला वोल्टची ही बॅटरी आहे. बॅटरी आहे. आणि 8 वॅटचा चालू कर बरं एकदा, स्टार्ट कर. कसं वर्किंग होईल स्प्रे पंप. व्हेरी गुड, छान. शाळा कोणती आहे? रामराव पाटील माध्यमिक विद्यालय केज. आणि केज. सर आपण साधारण खेडेगावात कसे ते केले जाते तर अजून पृथ्वीचं संरक्षक कवच ओझोनचा थर जो स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आहे तो पृथ्वीवर येणारे अतिनील करणे अडवतो, शोषतो आणि पृथ्वीचं संरक्षण करतो, या संदर्भातला हा प्रयोग. स्टार्ट. सर हे एक सोलार पॅनल आहे आणि हे एक व्हॅक्यूम क्लिनर आहे. माझे जे प्रयोगाचं नाव आहे ते सोलार व्हॅक्यूम क्लिनर आहे. हे जे सोलार पॅनल आहे ते जे सूर्यप्रकाश आहे त्याचं रूपांतर करून इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतात. इलेक्ट्रिकल एनर्जी व्हॅक्यूम क्लिनरकडे पाठवली जाते. व्हॅक्यूम क्लिनर हे रस्त्यावरची धूर आणि शोषण करतात, ज्या माध्यमातून आपल्याला दमा असण्यासारखे रोग होत नाही. आणि हे सोलार पॅनल पर्यावरणाची ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा वापरून पर्यावरण स्वच्छ करतात. ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट प्रोजेक्ट सादर केलेला आहे आणि द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालय बीड येथील हा प्रयोग आहे. छान केलं. शेतीमध्ये आंतरशेती आणि मिश्र शेती तसेच सिंचनाच्या विविध पद्धती, ते ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल, ही पद्धत इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हॉट इज द नेम ऑफ प्रोजेक्ट? Gold manual and biodigester control. हाऊ इट वर्क्स? It works as like a toilets, means the toilets which are getting used in trains, that toilets we are making in buses, like bus toilet facility. There are biodigester tanks, and in some buses we are doing its collection. This was biogas container. We are getting biogas from here. This one होतं ना दूषित होतं आणि ह्या पाईपाद्वारे ह्याच्या स्टेजमध्ये येतं. ह्याच्यात दगडे, ह्याच्यात मोठे दगडे, ह्याच्यात खडी आणि छोटे दगडे, ह्याच्यात कोळसा आणि ह्याच्यात कापूस होता. हे पाणी पिणे शुद्ध होऊन ह्या पाईपाद्वारे प्युरिफिकेशन आहे का मग? फिल्ट्रेशन? थर्माकोल पेट्रोलमध्ये विरघळते म्हणजे तू कुठे वापरणार बरं पेस्ट? ते ॲज अ ग्लू ग्ल्यू म्हणून वापरणार. आधी हा रिअलमध्ये ग्लूवरपेक्षा फास्ट करतो. थर्माकोलचं सायंटिफिक नाव तुला माहिती आहे का? पॉलिस्टायरीन. हा माझा प्रोजेक्ट तुझा नाही आहे? बरं, पण छान, तू उभा आहे सांगायला, हे महत्त्वाचं आहे. जनरेटर का फर्क है अभी सर कुछ कर नहीं सकते. व्हॉट इज द नेम ऑफ प्रोजेक्ट? सर रिन्यूएबल एनर्जी फ्रॉम एग्रीकल्चर. रिन्यूएबल एनर्जी. डू यू नो सम एक्झाम्पल्स ऑफ रिन्यूएबल एनर्जी? सर This is a dam. The water is released from dam to produce which type of energy? Hydroelectric energy. This is solar energy. Correct. This is a turbine. When the water is released on the turbine, it start to rotate, and in generator the electricity is produced. So we can use it for the various purposes. So this is type of green energy. So this is a wind energy farm. It is a wind turbine. With the help of the wind energy, it can be rotated, and we can produce the such type of green energy. रेन वॉटर हार्वेस्टिंग विथ ऑर्गॅनिक सेलेक्ट फार्मिंग म्हणजे पावसाच्या पाण्याची साठवण व ग्रीन हाऊसच्या सहाय्याने जैविक शेती. Chan. So the roof water now collected here, and this water is then supplied for farming and for various purposes. This energy and the water can be used. So we can generate the electrical energy also and use for the various purposes. सांगितलं
water conservation plant. This is the here theme of the project. छोटेसे कापणी यंत्र या विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहे. इकडे या प्रयोगामध्ये पर्यावरण विषयाच्या संदर्भामध्ये विविध संकल्पना जसं 3R प्रिन्सिपल, रिड्यूस, रियूज, रिसायकल, जी कुठंतरी कचरा व्यवस्थापनामध्ये सध्या महत्त्वाची आहे पर्यावरण वाचवण्यासाठी, याच्यावरचा हा प्रोजेक्ट आहे. एकाच यंत्राद्वारे विविध कामे करता येतात, जसं फवारणी, खत पेरणी, बी पेरणी असेल किंवा ठिबक सिंचनाची काही पद्धत असेल, तर या प्रकारचं हे उपकरण प्राथमिक विभागामध्ये या विद्यार्थ्यांना तयार केलेलं आहे. आरोग्य, स्वच्छता आणि यासारखे विषय या संदर्भामध्ये काही उपकरणे सुंदर तयार केलेली दिसत आहेत. जसं आता यामध्ये क्लिनलीनेस हॅबिट्स, योगा या प्रकारचा हा प्रयोग सादर केलेला आहे. चंद्रयान 3ची प्रतिकृती. विविध विद्यालयाचे विद्यार्थी या प्रदर्शनाला भेट दे. सानेगुरुजी निवासी विद्यालय केज येथे या ठिकाणी असणारी प्रशस्त इमारत आणि यामध्ये भरलेलं हे विज्ञान प्रदर्शन, हे या विज्ञान प्रदर्शनाचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. उत्तम अशी सोय आणि विविध प्रतिकृतींची सुयोग्य अशी मांडणी. अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्यामध्ये DNA रचना, आणि त्या संदर्भातली माहिती देणारे चार्ट सादर करण्यात आले. अध्यापक निर्मित साहित्यामध्ये अनेक प्रकारचे सुंदर प्रयोग श्री राठोड सरांनी सादर केले. याचा आस्वाद या विद्यार्थ्यांनी घेतला. अनेक वैज्ञानिक तत्त्व समजण्यासाठी निश्चितच विद्यार्थ्यांना प्रदर्शनाच्या अंतिम दिवशी जेवणामध्ये गोड पदार्थ देऊन सानेगुरुजी निवासी विद्यालय यांनी उत्तम नियोजन केले. वेवलेंथ जी आहे आणि नंतर गेल्यानंतर आणि नंतर काय झालं, चेंज काय झालंय हे थोडंसं मी फक्त इथं वेव म्हणजे तयार केलेत आणि पुन्हा गेल्यानंतर पुन्हा वाढल्या. असं कशामुळे झालं? डेन्सिटीचा इफेक्ट काय आहे का व्हॅलॉसिटीवर? व्हॅलॉसिटी अँड डेन्सिटी इज देअर इन रिलेशनशिप. साऊंडचे जे काही स्पीड आहे ते कशावर डिपेंड असते?